नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री केंद्राया शिक्षण प्रसारक मंडळ वळसंग येथील श्री हनुमान इंग्लिश स्कूल या ठिकाणी आपण आलेलो आहोत. माझ्या समवेत या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक माननीय काकतीकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 5 वर्षापासून या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले स्मृती व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित करण्यात येते. या व्याख्यानमालेचे प्रयोजक आहेत भाग्यश्री माळी चॅरिटेबल ट्रस्ट वळसंगचे सीए असलेले माननीय माळी साहेब या व्याख्यानमालेचे प्रयोजक आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये या व्याख्यानमालेमध्ये माननीय अजित कुमार कोष्टी GTV फेम महाराष्ट्राचे हास्य सम्राट, तसेच माननीय भजंत्री कर्नाटक राज्य हास्य सम्राट माननीय आप्पासाहेब खोत ग्रामीण कथाकार, प्राध्यापक ND बिरनाळे यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने व्याख्यान या शाळेमध्ये झालेलं आहे. तर आता दिनांक 3/1/2024 व 4/1/2024 म्हणजे असे 2 दिवस या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेले आहे. पहिला व्याख्यानमालेचे पुष्प सुनील जवंजाळ हे गुंफणार आहेत, तर दुसरी व्याख्यानमाला माननीय डॉक्टर सूरज चौगुले हे पुष्प आपले या ठिकाणी गुंफणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू असते. सावित्रीबाई फुले स्मृती व्याख्यानमाला म्हणून ही व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू आहे. पहिले पुष्प बुधवार दिनांक 3/1/2024 रोजी वेळ सायंकाळी 7:30 वाजता या ठिकाणी प्रमुख वक्ते मान्य श्री सुनील कालिदास जवंजाळ MA DED ते झालेले आहेत. त्यांचा विषय आहे आनंदी जगण्याचा वाटा. त्यानंतर दुसरे पुष्प गुंफणार आहेत गुरुवार दिनांक 4/2/2024 रोजी वेळ सायंकाळी 7:30 वाजता. प्रमुख वक्ते म्हणून आहेत डॉक्टर सूरज बाळासो चौगुले, ते MA PhD आहेत. तसेच ते शेवटचा घास गोड व्हावा हे पुष्प त्यांनी या ठिकाणी गुंफणार आहेत. यासाठी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या व्याख्यानमालेसाठी या ठिकाणी सज्ज आहेत. माझ्या समवेत या ठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक माननीय काकती सर उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं या व्याख्यानमालेचे नियोजन केलेलं आहे. सर नमस्ते. नमस्ते. दिनांक 3/1/2024 व 4/1/2024 असे 2 दिवस या ठिकाणी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेले आहे. कशा पद्धतीने व्याख्यानमालेचं नियोजन केलं? गेली 5 वर्षापासून सावित्रीबाई फुले स्मृती व्याख्यानमाला आम्ही आयोजित करतात. म्हणजे स्पॉन्सर आहेत त्याचे भाग्यश्री माळी चॅरिटेबल ट्रस्ट, त्याचे डायरेक्टर श्रीत माळी साहेब यांनी आम्हाला सहकार्य करतात, आयोजक ते आहेत. तर दिनांक 3/1/2024 बुधवार पहिले पुष्प गुंफणार आहेत. तर प्रमुख वक्ते आहेत मान्य श्री सुनील जवंजाळ सर. त्यांचा विषय आहे आनंदी जगण्याच्या वाटा. त्याचे उद्घाटक आहेत माननीय वळसंगावचे सरपंच पूजा माडी मॅडम. आणखीन अध्यक्ष आहेत त्या दिवशी माननीय पुजारी सर, माजी मुख्याध्यापक. आणि दुसरे पुष्प गुरुवार दिनांक 4/1/2024 वेळ सायंकाळी ठीक 6:30 सुरू होईल. प्रमुख वक्ते त्या दिवशी माननीय डॉक्टर सूरज बाळासाहेब चौगुले MA PhD डिलीट. त्यांचा विषय आहे शेवटचा घास गोड व्हावा. आणि दुसऱ्या दिवशीचे उद्घाटक आहेत माननीय संभाजीराव शिवाजी जाधव, चेअरमन वळसंग सोसायटी. आणि त्या दिवशी प्रमुख पाहुणे आहेत बापू मारुती चव्हाण, माजी सरपंच वळसंग ग्रामपंचायत. असे 2 दिवस व्याख्यानमाला आमच्या श्री हनुमान इंग्लिश स्कूल वळसंगच्या भव्य पटांगणामध्ये दिनांक 3/1/2024 व दिनांक 4/1/2024 या 2 दिवशी आयोजित केलेल्या भव्य पटांगणामध्ये व्याख्यानमाला साकारणार आहे. सर ही व्याख्यानमाला गेल्या 5 वर्षापासून सुरू झालेली आहे. काय लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? अतिशय रिस्पॉन्स चांगला आहे की प्रत्येक वर्षी वळसंग त्या आसपास शेड्याळ, कोळगिरी, सालिकिरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येतात. आतापर्यंत या व्याख्यानमालेसाठी कोण कोण आलं? आतापर्यंत अगदी सुरुवातीला माननीय अजित कुमार कोष्टी GTV फेम
महाराष्ट्र हास्य सम्राट यांनी आलेले होते. त्याच्यानंतर माननीय भजंत्री कर्नाटक राज्य हास्य सम्राट त्यांना आम्ही बोलवलेलं होतं. त्याच्यानंतर माननीय अप्पासाहेब खोत ग्रामीण कथाकार यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं होतं. त्यांच्यानंतर प्राध्यापक एन डी बिरनाळे यांना सुद्धा आम्ही बोलवलं होतं. चालू वर्षी सुनील जवनजाळ व माननीय डॉक्टर सूरज चौगुले यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे. ओके. या व्याख्यानमालेनंतर तुमच्या शाळेच्या माध्यमातून आणखीन काही उपक्रम या ठिकाणी राबवले जातात? भरपूर. आता आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा, शालेय सहल जाईल. आत्ताच 51वे विज्ञान प्रदर्शन आपल्या शेगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये पंचायत समितीद्वारा भरवलं गेलं. त्यामध्ये आमच्या हायस्कूलचा विद्यार्थी 8वी मध्ये शिकणारा इरेश मुचंडी हा विज्ञान साहित्यामध्ये दुसरा द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे. याच्याशिवाय आम्ही शालेयसाठी आमच्या शाळेमध्ये व्यावसायिक शिक्षण IBT हे सुद्धा आम्ही राबवतो, ज्याच्याद्वारे मुलांना व्यवसायाबद्दल आवड निर्माण होते. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो. ओके, धन्यवाद. हे होते माझ्या समवेत वळसंग श्री हनुमान इंग्लिश स्कूल वळसंगचे मुख्याध्यापक माननीय काकतीकर सर. शाळेमध्ये व्याख्यानमालेबरोबर अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम या शाळेमध्ये राबवून विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीनं ज्ञानार्जनाचं काम गेल्या अनेक वर्षापासून या संस्थेच्या व शाळेच्या माध्यमातून घेतले जाते. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.